24 तास एक पाऊल पुढे. लावण्यवती आणि सौंदर्यवतींमध्ये रंगणार आहे डान्सची चूरच. एकापेक्षा एक अप्सरा आलीचं नवं पर्व 1 जुलैपासून झी मराठीवर दाखल होतंय. नुकतंच ह्या पर्वाच्या पहिल्या भागाचं चित्रीकरण पार पडलं. त्याच निमित्तानं ह्या अप्सरांच्या डान्सचं गुपित जाणून घेतलं आमचे विशेष प्रतिनिधी पुष्कर श्रोत्री यांनी. मी आहे पुष्कर श्रोत्री. एकापेक्षा एक अप्सरालीच्या सेटवरती आज पहिला दिवस आम्ही साजरा करतो आहोत. मजा आलेली आहे. खूप छान छान धमाकेदार परफॉर्मन्सेस बघायला मिळालेत. ही हेमांगी कवी ती आतापर्यंत आपल्याला फू बाय फू मध्ये टा 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 करताना दिसली, पण त्यानंतर आज ती अशी नथीमधनं अवतरली आणि त्यातनं तिने सॉलिड डान्स केला. कुठचा डान्स होता तुझा? इथून धक्का तिथून धक्का देतोस काय. त्यामुळे हेमांगी कवीचं नृत्य पाहायला मिळणार आहे. आणि इथे 2 टीम्स आहेत बरं का. एक आहे सौंदर्यवती टीम आणि एक आहे लावण्यवती टीम. त्यातल्या 2 राण्या इकडे आहेत. त्यांना किताब हा सचिनजीनीच दिलेला आहे. त्यामुळे लावण्यवती टीमची राणी, तुझ्या परफॉर्मन्सला म्हणजे तुमच्या टीमच्या एका परफॉर्मन्सला आज ब्लास्ट मिळाला आणि सचिनजींकडनं मानाची 100 रुपयाची नोट मिळाली. सो तू 1 अप झालीस असं तुला वाटतं? नाही, मी अजून ते मला असं वाटतं की सुरुवात मी केलेली आहे आणि मला खूप चांगली सुरुवात दीप्तीने करून दिलेली आहे. अगदी मला 100% जे मला हवे होते की पहिला परफॉर्मन्स आणि पहिला एपिसोड चांगला व्हावा, तर त्याच्या कितीतरी पटीने मला ते मिळाले तिकडे. आणि मेहनत तिने परिपूर्ण इथे आणून दिलेली आहे. आता माझ्या 2 अप्सरा रुपालीने पण अनपेक्षित आम्हाला परफॉर्मन्स दाखवलेला आहे इकडे. आणि आम्हाला अपेक्षा नव्हती की ती इतका छान, म्हणजे त्याच्याही पलीकडे जाऊन तिने नृत्य सादर केलं, लावणी सादर केली. आणि जे काही तिने आज केलंय, तिला बरं नसताना आणि तिची पाठ जळाली असताना, तिला दुखत असतानाही तिने केलेलं आहे. त्यामुळे तिचं प्रचंड कौतुक आहे. आणि माझ्या मुलींनी मला इथे प्रचंड कॉन्फिडन्स दिलेला आहे या बाबतीत. त्यामुळे मी फ्री आहे आणि त्यांनाही मी तसं हे केलेलं आहे. आणि मला अजिबात आता त्याची काही हे नाही आहे, टेन्शन नाही. मला अजिबात चिंता नाही आहे त्याची की काय होणार आहे. तुला चिंता लागली? अरे व्हॉट अन ॲटिट्यूड. तुला चिंता लागली नाही ना? मला चिंता लागेल. काय झालं तुला? माणूस चिंता नाहीये, ती विचारते असे करते. मी चिंता ती म्हणते ना माझ्या मुली म्हणजे तुम किस खेत की मुली हो. तुम किस खेत की मुली हो. तुला कळलं? म्हणजे हा एक मला बोलायची गरज नाही. बोलायची. आणि कसं आहे की नो डाऊट पहिल्या राऊंडमध्ये जरी अजून आपल्या खूप बाकीच्या अप्सरा येणं बाकी आहे रंगमंचावरती, आम्हाला जरी ब्लास्ट मिळाला नसला तरी त्याच्यात पडलेले हेतुके जे बघतोयस ना ते सगळे आमच्यासाठी आमचे पॉईंट्स आहेत की ह्याच्यातून आम्ही शिकलोय, आम्ही समोरच्या पार्टीकडून पण शिकलोय. आणि आता त्याच्यातून आम्ही शिकून किती पुढे जाणार ह्याच्यात आम्ही जास्त आणि लोकांकडून बॉम्ब मिळवतात. आमच्या ग्रुपमध्ये एक बॉम्ब आहे, तो जो बघायला मिळणार आहे तुम्हाला. एक बॉम्ब येणार आहे. कोण आहे तो? ते तुम्हाला उद्या बघायला मिळणार. उद्या बघायला मिळणार. हरकत नाही. पहिला दिवस साजरा झालेला आहे. आता पुढच्या काही दिवसांमध्ये आणखीन धमाकेदार परफॉर्मन्सेस पाहायला मिळणार आहे. दीप्ती, हो बोलती. बोला पुष्कर भाऊजी. काय म्हणणं? तू एकदम अशी रडवेली झालीस. हो का? नाही म्हणजे माहित नाही काय, मला जरा भरून आलंय. हो म्हणजे अभिलाषासारखं नाही. अभिलाषा नको. मला दीप्ती बघायची. दीप्ती मला खूप मजा आली आहे मिळालं मला. आणि तेव्हा जरा भरून आलेलं, पण छान वाटलं. अनपेक्षित होतं. आणि ह्याचं सगळं श्रेय जातं माझ्या 2 कोरिओग्राफर्सना, शरदना आणि आशिषना. दोघांना मी गुरुजी म्हणून बोलते. आणि थँक्यू मेघाताई आणि मानसी, कारण त्यांनीही मला खूप प्रोत्साहन दिलं. ओमकार मला सांगायचं माझ्या दुसऱ्या टीमचा कोरिओग्राफर येतो, पण त्यांनीही मला प्रोत्साहन दिलं. जेव्हा रिहर्सल्सला कमी टाईम द्यायचे मी आणि त्या ह्याच्यातच म्हणजे शूटिंग करून रिहर्सलला जायचे, तेव्हा खूप लवकर बोलते हे मी, पण तरी मला बोलायचं आहे. आणि शेवटच्या दिवशी मी रडायला लागले की सगळ्यांचं झालंय, माझं झालं नाही. आणि इतकी थकलेली असायची मी शूटिंग करून रिहर्सलला. तेव्हा शरद आणि ओमकारने मला इतकं एनकरेज केलं तेव्हा. आणि हे फक्त आणि फक्त आशिष, शरद आणि ओमकारमुळे. क्या बात है.
तुम्हाला वाटत असेल की एवढीच गंमत आहे का, ते असं काही नाहीये. आणखीन छान छान परफॉर्मन्सेस तुम्हाला बघायला मिळणार आहेत, कारण हा फक्त पहिला दिवस होता. पहिल्या दिवसात जर एवढं घडलं असेल तर पुढे काय घडेल याची कल्पना तुम्हीच केलेली बरी. तेव्हा पाहायला विसरू नका दर सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9:30 वाजता आपल्या लाडक्या झी मराठी वाहिनीवरती. एकापेक्षा एक अप्सरा आली. झी 24 तास, एक पाऊल पुढे.